मराठा समाजाची ज्यावेळेस सकल मराठा समाजाचे आंदोलन निघाली त्यावेळेस सगळे राजकीय नेते बिळात बसले होते, कोणी बाहेर पडायला तयार नव्हतं। त्यावेळेस वंचितच्याच वतीने आम्ही असं भूमिका घेतली की आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना, मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। ते न्याय आहे की न्याय आहे हे तपासण्याचं सरकार किंवा कोर्ट हे दोन आहेत अशी परिस्थिती आहे आणि तिथली असणारी परिस्थिती त्यावेळेस निवडली। आजही आम्ही असणारी जी भूमिका घेतलेली आहे की गरीब मराठा याला आरक्षण मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे। आंदोलनकर्त्यांचं म्हणणं साधा सोपा मार्ग आहे, तो म्हणजे की आम्हाला ओबीसीतून द्या, परंतु दुसऱ्या बाजूस ओबीसीतून देता येणार नाही कारण का कायदेशीर अडचणी उभ्या झालेल्या आहेत आणि म्हणून ओबीसी स्वतःहून हा विरोध करू शकेल अशी असणारी परिस्थिती आहे। आजच मी असणारं बबनराव तायवाडे यांचं असणारं स्टेटमेंट असं वाचलं आहे की आम्हीसुद्धा रस्त्यावरती उतरू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ठिणगी पेटण्याचं हे कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे। म्हणून आम्ही असं म्हणालो आहे त्या ठिकाणी की सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे मराठा समाजाचं आरक्षण नाकारलेलं नाही, पण जी पद्धत सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे त्या पद्धतीने न गेल्यामुळे असणारं हे शक्य आहे आणि म्हणून मी असताना म्हणालो त्या ठिकाणी की गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यात शक्य आहे का, तर संविधानाच्या चौकटीमध्ये राहून ते देता येतं।